हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर नमस्कार मंडळी, आजची रेसिपी मी बनवत आहे खारं वांग. तर खारं वांग बनवण्यासाठी मी इथं वांगे असे मीडियम साईजचे कट करून घेतले आहेत आणि हे बनवत आहे स्पेशली माझ्या आजीसाठी. माझ्या आजीला मी बनवलेलं खारं वांग खूप आवडतं. तर या ठिकाणी अद्रक, लसूण आणि कोथिंबीरचं बारीक पेस्ट करून घेतली आहे आणि पोच कर. तर या ठिकाणी मी पेस्ट घेतली आहे. त्यानंतर यामध्ये थोडंसं धने जिरेची पूड टाकत आहे, एकदम थोडंसं टाका, टेस्ट खूप छान येते. त्यानंतर यामध्ये ॲड करायचं आहे कूट बारीक करून घ्यायचं आहे, जास्त मोठं नाही चालत याला. हे चमच्याने मी 2.5 चमचे घेतला आहे या वांग्यांसाठी. त्यानंतर यामध्ये खोबरंही ॲड करायचं आहे. तर माझी मम्मी खोबरं बनवते वेळेसच त्यामध्ये धने, शहाजिरी घालते. तर तुम्ही नसेल घातलं तर तुम्ही सेपरेटली त्यामध्ये ॲड करू शकता. तर असं बनवून ठेवते. तर हे ह्या स्पूनने टाकले आहे तेवढे. तर यामध्ये काय राहिलं आहे तर ते फक्त हळद आहे. मीठ तर ऑलरेडी टाकलं आहे. तर हे याला मिक्स करून घ्यायचं, म्हणजे याचं एक पेस्ट टाईप बनवून घ्यायची आहे आणि टेस्ट खूप छान लागते याची. त्यामध्ये पाणी ॲड करून घेतले, त्याची पेस्ट करून घ्यायची तयार. आणि तेल गरम करायचं आणि वांगे सोडून द्यायची भरलेली आणि 5 मिनिट न पाणी घालता त्याला शिजवून घ्यायचं व्यवस्थित. त्याला असं हे सगळ्या वांग्यामध्ये भरून घ्यायचं. माझी आजी नॉनव्हेज खात नाही, तिला हे वांग खूप आवडते. तर आज मला म्हणली रिपू माझ्यासाठी वांग बनव. तर तिच्यासाठी आजचा मेनू आहे भरलेली वांगी ही मिठाची आणि भेंडी आणि भाकरी आणि खिचडी. तर ते बाकीचं मी शेअर केलं, हे वांग राहिलं होतं तर म्हणलं हेही तुमच्यासोबत शेअर करून द्या. आणि ह्याला मीठ थोडंसं जास्त टाकायचं आहे, त्याने टेस्ट खूप छान येते. तुम्हीही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगायचं विसरू नका की वांग कसं बनतं काय. थोडंसं तेल जास्त घालायचं होतं त्याला. पातेलं गरम करून घेतलं, आता त्यामध्ये तेल ॲड करायचं आहे. हे 2 वगराळे तेल घेतलं आहे, त्याला कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे तेल पूर्ण. तेल आता परफेक्ट गरम झालं आहे. आधी चेक करून घ्यायचं, म्हणजे थोडासा मसाला टाकून घ्यायचा त्यामध्ये तेलात. त्यामध्ये एक एक करून सर्व वांगे सोडून घ्यायचे. म्हणजे सुगंध देखील मिठाचा मटण बनवतो ना आपण तसं होतं, अरोमा स्मेल खूप छान. म्हणजे जे नॉनव्हेज खात नाही त्यांच्यासाठी हे नॉनव्हेज आहे. त्याला असं 5 मिनिट कुक करून घ्यायचं तेलावर, पाणी नाही टाकायचं थोडंही आणि जास्त हलवायचं नाही, त्यातला मसाला निघतो. असंच ठेवायचं. त्यानंतर यामध्ये गरम पाणी ॲड करून घेतलं आहे थोडंसं आणि याला थोडंसं पातळ ठेवायचं आहे, रस्सा भाजी टाईप, जास्त सुकंही नाही. त्याला आणखीन 5 मिनिट्स कुक केल्यानंतर तयार आहे आपलं मिठाचं वांग, मिठाचं खारं वांग. आजीला आता मी ताट वाढलंय आणि आजीनी वांग टेस्ट केलंय. कसं झालंय आजी वांग? लईच भारी. आवडलं तुला? कसलं